राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, पंचनाम्यांचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार, नुकसान भरपाई वाटप सुरू, कृषी मंत्र्यांची माहिती. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, जालन्यामध्ये गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. नंदुरबारला ऑरेंज अलर्ट जारी, 3 दिवसांनंतरच्या पावसानं नंदुरबारमध्ये खूप नुकसानाचे क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता. पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर, राज्यभरात स्थलांतरितांसाठी 147 निवारा केंद्र. अतिवृष्टीने 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान, तर संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती. राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिद्धिविनायक ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटींची मदत, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनीही आपलं 1 दिवसाचं वेतन दिलं. मुंबई पालिकेची प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर होणार, निवडणूक प्रक्रियेला वेग, 1 जुलैपर्यंतची यादी ग्राह्य. लॉरेन्स बिश्नोई टोळीनं कॅनडामध्ये दहशतवाद संघटना म्हणून घोषित, संपत्ती जप्त करण्यासह खातीही गोठवली जाणार, भारतामधून बिश्नोई टोळी ऑपरेट होत असल्याचा आरोप.